पार्ट 1 मध्ये तुम्ही माझ्यासोबत गुरुपौर्णिमेची सकाळ अनुभवली. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन, शाळेतील कार्यक्रम आणि माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेला प्रेमाचा अनमोल आशीर्वाद. पण दिवस अजून संपलेला नाही. आता सुरू होणार होती घरातील गुरुपौर्णिमेची तयारी, जिथे प्रत्येक कामामागे परंपरा होती, प्रत्येक क्षणामध्ये कृतज्ञता होती आणि प्रत्येक प्रार्थनेत सर्वांसाठी मंगल कामना होती. चला, उरलेल्या दिवसाचाही सुंदर प्रवास तुमच्यासोबत शेअर करते. शाळेतील कार्यक्रम संपला आणि मी घरी आले. मन अजूनही विद्यार्थिनींनी दिलेल्या प्रेमाने भरून आलं होतं. थोडासा थकवा जाणवत होता, पण आजचा दिवस खास असल्यामुळे विश्रांती घ्यायची इच्छा नव्हती. घरात सत्यनारायण पूजा करायची होती, म्हणून लगेच स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. भारतीय सणांची एक गोष्ट मला नेहमी आवडते, आपण कितीही व्यस्त असलो तरी कुटुंबासाठी आणि परंपरांसाठी वेळ काढतो. आजच्या नैवेद्यासाठी मी पुरणपोळी बनवत होते. पुरणपोळी बनवताना घरभर पसरलेला वेलचीचा आणि तुपाचा सुगंध खरंच सणांची जाणीव करून देत होता. त्यासोबत आमटी, गरमागरम भात आणि कुरकुरीत तळणही तयार करत होते. स्वयंपाक करताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते, घरच्यांसाठी प्रेमाने बनवलेलं अन्न ही सुद्धा एक प्रकारची पूजा असते. आपण केलेला वेळ, केलेली मेहनत आणि मनापासून केलेली सेवा, यातूनच घरात आनंद निर्माण होतो. आजचा प्रत्येक पदार्थ देवासाठी नैवेद्य म्हणून आणि कुटुंबासाठी प्रेमाने तयार केला होता. सायंकाळ होताच स्वामी समर्थ मंदिरात गेले. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद कानावर पडला. मनात फक्त एकच भावना, श्री स्वामी समर्थ. अशा वेळी वेळ थांबून गेल्यासारखा वाटतो. धावपळीचं आयुष्य, रोजच्या जबाबदाऱ्या, कामाचं ताण, हे सगळं काही क्षणांसाठी विसरून मन शांत होतं. मी मनापासून प्रार्थना केली, स्वामी, माझ्या कुटुंबावर, माझ्या विद्यार्थ्यांवर आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकावर तुमची कृपा राहू द्या. मंदिरातून आल्यावर सत्यनारायण पूजा झाली. पूजा म्हणजे फक्त विधी नाही, तर संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचा सुंदर क्षण आहे. नैवेद्य अर्पण केला, आरती केली आणि प्रत्येकाने मनोभावी नमस्कार केला. आजच्या या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं, आपल्या संस्कृतीने आपल्याला किती सुंदर परंपरा दिल्या आहेत. या परंपरामुळे मुलांनाही श्रद्धा, कृतज्ञता आणि एकत्र राहण्याचे संस्कार मिळतात. पूजा झाल्यावर सगळे मिळून जेवलो. दिवसभराचा थकवा होता, पण मन मात्र खूप आनंदी होतं. गुरुपौर्णिमेने मला पुन्हा एकदा आठवण करून दिली, ज्ञान देणाऱ्या गुरूंचा आदर, कुटुंबाचं प्रेम आणि देवावरील श्रद्धा हीच खरी आयुष्याची संपत्ती आहे. हा दिवस माझ्यासाठी खूप खास होता आणि तो तुमच्यासोबत शेअर करता आला, याचाही मला आनंद आहे.